महाबीजचं बियाणं चढ्या दराने विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार चंद्रकांतदादा पाटलांची ग्वाही, तर शेतकऱ्यांना परतावा करणार महाबीजच्या एमडींचा आदेश। जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका। आयात डाळीवर नजर ठेवण्यासाठी सरकार गुप्तहेरांची मदत घेणार। साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्याकरता केंद्रीय गुप्तचर यंत्रणा कामाला। दुष्काळाने बळीराजा हवालदिल झाला असताना जालन्यात रंगली महसूल अधिकाऱ्यांची झिंगाट पार्टी। नर्तिकेच्या ठेक्यावर अधिकारी झाले बेभान। मुंबई तरुणाची लोकल ट्रेन खाली आत्महत्या। विक्रोळी स्टेशनातल्या आत्महत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद। तीन वर्षांपूर्वी तावडे बंदूक आणि गोळ्यांसाठी माझ्या मागे लागला होता। दाभोलकर हत्या प्रकरणातला साक्षीदार संजय साडविलकरचा जय महाराष्ट्रवर धक्कादायक गौप्यस्फोट। दाभोलकर हत्या प्रकरणी वीरेंद्र तावडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पानसरे हत्येप्रकरणी तावडेचा ताबा एसआयटीकडे। कोल्हापुरात छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या। सुसाईड नोटमधील 6 आरोपींना अटक। पिंपरीत गावगुंडाला 11 जणांनी ठेचून मारल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह 7 जण ताब्यात। रविवारी झालेली हत्या। शिनाबोरा हत्या प्रकरणात ड्रायव्हर श्याम राय बनला माफीचा साक्षीदार। सीबीआय कोर्टाने दिली परवानगी। अखेर मान्सूनची मुंबईत एंट्री। येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा। कोलाबा वेधशाळेची माहिती। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नवीन सरकार आल्यानंतर नवीन अजेंडा राबवला जाणार हे उघड आहे। प्रत्येक सरकार तशा प्रकारे राबवत असतं, तिथपर्यंत ठीकही असतं। थोड्याफार नियुक्त्या होतात, काही गोष्टी इकडच्या तिकडे बदलतात, पण आता जे बदलणार आहे ते रूट लेवलला, सेंद्रिय लेवलला आहे आणि ते आहे विचारांचं परिवर्तन। आणि हे विचारांचं परिवर्तन भगव्या रंगाचं आहे। भाजपचा भगव्याशी असणारा संबंध, त्यांचं सॅफ्रनायझेशन, भगवेकरण, हिंदुत्ववाद हा काही लपलेला अजेंडा नाही, तो उघड आहे। पुन्हा एकदा म्हणायचं झालं लोकशाहीच्या कक्षेमध्ये तर त्या पक्षाला तो असायला हरकतही नाही। पण सरकारमध्ये आल्यानंतर तुमची एकच निष्ठा असते, ती म्हणजे वरचे 4 सिंह आणि मनामध्ये तिरंगा आणि त्याच्यानुसार काम करणाऱ्या, राज्यघटनेनुसार वागणं हेच तुमच्या हातात असतं। पण आता घडतंय वेगळंच। मानव विकास संसाधन राज्यमंत्री असं म्हणतायत की जर का देशाला भल्यासाठी न्यायचं असेल तर संघीकरण करावंच लागेल, भगवेकरण करावंच लागेल, नवे भगवेकरण होणारच। जर का ही भूमिका एका केंद्रीय मंत्र्याची असेल तर ती केवळ साधं पर्सनल कमेंट म्हणून घेऊन चालणार नाही, त्याचं विश्लेषण व्हायला हवं। तोच प्रयत्न हा आहे आपला जय महाराष्ट्राचा आणि म्हणूनच चर्चा आहे। मान्यवर आपल्या सोबत असणार आहेत, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन ही चर्चा पुढे घेणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भगवेकरण होणारच ही भाजपची दरपोक्ती आहे का? कारण आतापर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्याने हा शब्द वापरला नव्हता। भाजपचा खरा चेहरा यामुळे उघडा पडलाय का? विकासासाठी भगवेकरणाशिवाय पर्याय नाही असं त्या मान्यवर मंत्र्यांचं म्हणणं होतं, ते योग्य आहे का? सोयीच्या नियुक्त्यांनी भगवेकरण सुरू झालंय का? आपण तर बघतोच आहोत। आणि भाजपची निष्ठा भगव्यावर की संविधानावर हा सगळ्यात शेवटचा प्रश्न आपण कार्यक्रमाच्या शेवटी विचारणार आहोत। जर का आपल्याला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या @जयमहाराष्ट्र या ट्विटर हँडलवरती जाऊन मत नोंदवू शकता। भगवेकरणाच्या उघड समर्थनानं भाजपचा खरा चेहरा दिसतोय का, उघडा झालाय का? नक्की तुम्ही व्यक्त व्हा। आपण चर्चेकडे वळूयात। आपल्यासोबत मान्यवर आहेत, माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत शरद पोंक्षे। शरद पोंक्षेंची वेगळी ओळख काय करून द्यायची, स्वतः नावाजलेले अभिनेते आहेत, पण ही ओळख त्यांची अपूर्ण आहे। त्यांची खास अभिनयाची ओळख सुद्धा ज्या नाटकामुळे तयार झाली ते म्हणजे मी नथुराम गोडसे बोलतोय। त्या नाटकाच्या पलीकडे ते व्याख्याते सुद्धा आहेत। शिवसेनेच्या पक्षाचा झेंडा सुद्धा त्यांच्या खांद्यावर आहेत, पण त्याच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून हिंदुत्ववादाशी निष्ठ असणारे, स्पष्टपणे भूमिका मांडणारे म्हणून त्यांची ख्याती आहे। तेही आपल्यासोबत आलेले, त्यांचं स्वागत। आपल्यासोबत इथे भाजपची भूमिका मांडण्यासाठी अवधूत वाघ आहेत, भाजपचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत। अभिराम दीक्षित आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक।
पुण्याहून आपल्यासोबत आहेत रत्नाकर महाजन, जे काँग्रेसची भूमिका मांडतील. त्यांच्या शेजारी विश्वंभर चौधरी आहेत, जे सामाजिक राजकीय निरीक्षक आणि विश्लेषक आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत हेमंत बर्वे सुद्धा असतील, आलेले आहेत आपल्यासोबत हेमंत बर्वे, जे हिंदुत्ववादी व्याख्याते आहेत. या सगळ्यांचं स्वागत. मी चर्चेला सुरुवात करतोय. सगळ्यात आधी मी अर्थातच ज्यांचा मुद्दा म्हणून मी भाजपपासून सुरुवात करेन. अवधूत वाघजी, काही दिवसांपूर्वी बातमी होती की नागपूर शहरामध्ये भगव्या सरकारी सगळ्या इमारती भगव्या केल्या जाणार, हा सगळा प्रकार होता. ठीक आहे, पिंक सिटी जयपूर आहे तर कदाचित तुम्हाला भगवी सिटी नागपूर करायची असेल, संत्र पण तिकडेच पिकतं, पण देशच भगवा करायलाच समर्थन आता तुमचे मंत्री उघडपणे करतायत. काय चाललंय? तुमच्या प्रश्नाचे दोन भाग आहेत. एक तर नागपूर सिटी बद्दलचा पहिला प्रश्न आहे. नागपूरला ऑरेंज सिटी असं पण म्हणतात आणि ऑरेंजचा रंग भगवा आहे. जर ऑरेंजचा रंग जर हिरवा असता तर कदाचित संपूर्ण नागपूर सिटीच्या बिल्डिंग्स हिरव्या करूया, म्हणजे एक त्या सिटीची ओळख जी ऑरेंज सिटी आहे ती होते. शेवटी हे ऑरेंज आणि भगवं हे काय, आता संत्र्याचा रंग काय मोदी साहेबांनी भगवा केला का? दुसरी गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्यावेळी एखादे ऑर्गनायझेशन असते त्या ऑर्गनायझेशनचं आपण त्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याच्यासाठी असलेले त्याची काही लोगोज असतात, कलर्स असतात, त्याचं कॉम्बिनेशन असतं. मी म्हणून म्हणतो नागपूर सोडून द्या, हरकत नाही, उदाहरणं देतो. पण या भगवेकरणाकडे कशाबद्दल तुम्ही बघताय? तुमचे मनुष्यबळ विकास मंत्री ते स्वतःच म्हणतात, रामशंकर कठेरिया, की भगवेकरण होणारच. हा काय प्रकार आहे? अशी भाषा तर तोगड्याने कधी वापरली नाही. मला असं वाटतं की त्यांचं स्टेटमेंट असं आहे की जर देशाच्या हितासाठी असेल तर भगवेकरण होईल, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. ही जर तरची भाषा आहे. आणि याच्यामध्ये भगवेकरण म्हणजे काय? भगवेकरण म्हणजे या देशाची संस्कृती, या देशाचा इतिहास आतापर्यंत विकृत पद्धतीने मांडण्यात आला. तुम्ही जर सीबीएसईच्या सिलेबस मध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये 18 पानं सुफी संतांची, अकबराबद्दल, बाबराबद्दल, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 8 ओळी पण नाहीत. आता ह्या इतिहासाला काय म्हणायचं? कित्येक वर्षापूर्वी गुजरात मधल्या काही पाठ्यपुस्तकांमध्ये पृथ्वीराज चव्हाणचा उल्लेखच नव्हता, परंतु त्याचबरोबर मोहम्मद घोरीचं नाव 18 वेळा आलेलं आहे. आता जर अशा प्रकारचा इतिहास आपण आपल्या देशातल्या मुलांना जर शिकवणार असू तर आपण एक कुठची पिढी घडवणार? तर त्याच्यामुळे जो खरा इतिहास आहे आतापर्यंत जो दडवून ठेवलेला आहे, आतापर्यंत जे काही कम्युनिस्ट लोक वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन त्यांनी आपल्याला जसा हवा तसा चेहरा या देशाला आणि या समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे, तो प्रयत्न जर आपल्याला जर चेंज करावा लागला तर आम्ही तो डेफिनेटली करणार. सत्याच्या मार्गाने जाताना या देशातला खरा इतिहास आपल्याला पुढे आणावाच लागेल. जर त्यांना वाटत असेल की आतापर्यंतचा इतिहास हाच योग्य आहे तर लोकांनी उत्तर दिलेलं आहे की नाही, तुम्ही आणलेला इतिहास आम्हाला मान्य नाहीये, हे सरकार आलेलं आहे, या सरकारला जे योग्य वाटेल ते करण्याचा पण सरकारला अधिकार आहे, कारण सरकार हे लोकशाही मार्गाने निवडून आलेलं आहे. पण याचा अर्थ, या भगव्याचा अर्थ हा हिंदुत्ववादी आहे असा काढण्याचं काहीच कारण नाहीये, कारण आमचा संविधानांवर विश्वास आहे, आमचा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेवर आमचा आदर करतो, आम्ही सर्व धर्मांना समान मानतो, तरी पण हिंदुस्थानचा खरा इतिहास हा समोर आला पाहिजे. त्याला जर तुम्ही भगवेकरण म्हणत असाल तर ती तुमची इच्छा. बरं, शरद पोंक्षे आपल्या सोबत आहेत. म्हणजे खरं तर वाघांच्या शेवटच्या एका टिप्पणीचा त्यांनी समाचार घ्यावा की भगवेकरण तर करायचे, पण म्हणजे भगवा म्हणजे हिंदुत्व नाही, असं सुद्धा भाजपचे म्हणतायत. पोंक्षेजी, कशा प्रकारे बघताय या विवादाकडे? भगवेकरण म्हणजे हिंदू, हिरवा मुसलमान, निळा दलित, हेच आधी चुकीचं आहे. हे निसर्गाचे रंग आहेत. या रंगांवर कुठल्याही एका धर्माचा, कुठल्याही एका जातीचा ठप्पा मारायची काही गरज नाही. राजकीय स्वार्थानुसार प्रत्येकाने रंग वाटून घेतले, देव वाटून घेतले, महापुरुष वाटून घेतले आणि याच्यामुळे त्या देशाची सगळी वाट लागलेली आहे. आणि भगवा हा मुळात ताना पिही निपाजा, ह्याच्यात भ कुठे येत नाही. मग भ आला कुठून? भगवा. तर आपल्या हिंदुस्थानमध्ये, हिंदू धर्मामध्ये सर्व धार्मिक विधींमध्ये आपण यज्ञ पेटवतो. त्या यज्ञामध्ये ज्या आहुत्या दिल्या जातात, त्या आहुत्यातून जो ज्वाळा भडकतात, त्या ज्वाळांचा रंग भगवा असतो. सकाळी सूर्य उगवतो तेव्हा संपूर्ण आकाश भगवं होतं, मावळताना भगवं होतं. आता सूर्य काय फक्त हिंदूंचा आहे का? सूर्याच्या किरणांना फक्त हिंदूंपर्यंत जाऊन चकटतात आणि ते असं काहीच नाही ना. आता आहुत्या देणं म्हणजे देशाच्या साठी स्वतःचं बलिदान करणं, ही क्षमता ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे. भारत माता की जय म्हणून जो जो देशाच्या हितासाठी
उडी मारायला तयार आहे, देशासाठी बलिदान करायला तयार आहे, त्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला भगव्या रंगाचा त्रास होण्याची काहीच गरज नाही आहे. मग ठीक आहे, मग हा सांस्कृतिक शब्द म्हणवा. मनुष्यबळ विकास मंत्री शरद पोंक्षेजी गांभीर्य हे आहे. मनुष्यबळ विकास मंत्री असं म्हणतात की देशाच्या विकासासाठी गरजेचं असेल तर भगवेकरण व्हावंच. हो, कारण वस्तुतः या देशामध्ये- देशाच्या विकासासाठी या संविधान आहे, देशामध्ये- संविधानीकरण आहे, विकासाच्या बाकीच्या लोकशाही प्रक्रिया आहेत. भगवेकरण हा काय विकासाचा मार्ग आहे? म्हणजे त्याग करायला शिकवलं पाहिजे. आपल्याकडे त्याग हा शब्द डिक्शनरीतनं गायब झालेला आहे. जो येतो तो फक्त भोगायलाच बसलेला आहे. तुम्हाला म्हणायचं भगवेकरण म्हणजे फक्त आणि फक्त त्याग? हो, भगवाचाच अर्थ त्याग आहे, वैराग्य. त्यागाची भगवा. संस्कृती म्हणता येईल. हवं तर ठीक आहे, त्यागाची शौर्याची संस्कृती. त्याग भगवा करायची का? भावना आली पाहिजे. त्याग करायची जर भावना निर्माण केली गेली शालेय जीवनापासून, बरं. मुलांना जर त्याग म्हणजे काय, बरं. राष्ट्रासाठी, देशासाठी, बरं. समाजासाठी स्वतःचं एक वेळ बलिदान करणं म्हणजे नेमकं काय आहे, हे जर त्या भगव्यातून निर्माण होणार असेल आणि एखादा मोहम्मद, एखादा फर्नांडिस सुद्धा हा त्याग करायला भगव्यामुळे जर तयार होणार असेल, हो. त्याच्यामुळं काय आम्ही त्यांना त्यांची प्रार्थना आणि त्यांचे पंथ सोडायला कुठे सांगतोय? बरं, मुसलमानांच्या सुद्धा कित्येक झेंड्यावर भगवा रंग असतो, त्याच्यावर चंद्र असतो, असं कुठे आहे? ठीक आहे, आता डिस्कशन याच लेवलला असेल तर मग प्रश्न असतो की ज्यांचा भगव्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही आला अशा पाश्चात्य राष्ट्रांमधल्या सैनिकांनी जणू कधी त्याग केलेच नाहीत का, किंवा तिघाच्या महापुरुषांनी त्याग केलेच नाहीत का? त्यांना भगवा रंग लागला होता का? हा एक वेगळा मुद्दा होईल, पण कदाचित पोंक्षेंना वाटेल हा केवळ शब्दाचा खेळ ठरेल. मी पुण्याला जातो, रत्नाकर महाजन आपल्यासोबत आहेत. महाजन सर, हे मी पुन्हा ह्या चर्चेचं गरज यासाठी आहे कारण भगवेकरण हा भाजपचा अजेंडा आहे, पण आता मनुष्यबळ विकास ज्यांच्या ताब्यामध्ये आगामी मुलांची मेंदू आहेत, शिक्षण संस्था आहेत, त्या डिपार्टमेंटचा राज्यमंत्री म्हणतोय की भगवेकरण होणारच. याला अर्थ तुम्ही कसा पाहता? मुळामध्ये भगवेकरण हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा चाललेल्या प्रयत्नांचा अधिक दूरवरचा विचार न करता त्याचं सुलभीकरण करतो असं मला वाटतं. या शब्दाचं मूळ कुठं आहे तर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली मुरली मनोहर जोशी यांनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठी या अभ्यासक्रमामध्ये सनातन धर्माशी संबंधित विविध संकल्पना आणून त्याचे पेपर्स इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला. त्याचं वर्णन माध्यमांनी भगवेकरण असा केला. म्हणून मी मगाशी म्हणलं की माध्यमांनी इंट्रोड्यूस केलेलं हे सिम्प्लिफिकेशन आहे, पण हे त्याच्याही पुढची पायरी आहे. आपल्याला जर आठवत असेल तर हे प्रधान सेवक जेव्हा सेवेत रुजू झाले त्यावेळेला त्यांनी जे पहिलं भाषण केलं त्याच्यात त्यांनी 2 गोष्टी 56 इंची छाती फुगवून सांगितल्या. एक असं सांगितलं की कृण्वन्तो विश्वमार्यम हे आमचं मिशन आहे, आणि दुसरं असं सांगितलं की याचमुळे आम्ही विश्वगुरू होणार आहोत. आता ज्यांना साधारणपणे भारतीय चिंतन परंपरा किंवा इथल्या राजकीय सामाजिक विचारसरणींच्या परस्पर संबंधाचा इतिहास माहित आहे त्यांना कृण्वन्तो विश्वमार्यम हा वेदातील उक्तीचा अर्थ समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. एवढंच म्हणणं पुरेसं आहे की ज्या आर्यवंशाचा उदो हिटलरनी केला त्याचं पुढं काय झालं हे दुनियेला माहित आहे. दुसरं असं की विश्वगुरू म्हणजे काय हो, म्हणजे विश्वगुरू म्हणजे काय? आज एक कोणीतरी म्हणलं आम्हाला विश्वगुरू व्हायचंय. अरे विश्वगुरू म्हणजे काय? नुसत्या थापा मारून विश्वगुरू होता येतं का? देशापुढच्या ज्या सामान्य माणसाच्या पुढच्या रोजच्या पोटा पाण्याच्या रोजगाराच्या समस्या आहेत त्या आता नाहीशा झाल्या का? त्याच्यात काही आता करण्याजोगं राहिलं नाही का? त्यामुळं आता हे जे कोणी गृहस्थ बोलतायत, कालपर्यंत यांचं नाव कुणाला माहित नव्हतं, आज ते असं काहीतरी बोलले म्हणून आपल्याला माहित झालं. त्यामुळे हे जे काही बोलतायत त्याच्यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण यांचे धनीच सेवेत रुजू होत असताना असं बोलले होते, त्यामुळे हे बोलणारच, त्यात आश्चर्य काय? बरं, विश्वंभर चौधरींकडे जातो. विश्वंभर चौधरी ही जी व्यक्ती आहेत कथेरिया, एक नॉर्मल अगदी भाजपा काडर मधली व्यक्ती असती तरी सुद्धा चर्चा झाली नसती. हे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री आहेत आणि महत्वाचा मुद्दा, स्वतः मनुष्यबळ विकास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत फार मारे म्हटलं होतं की जर का माझ्यावर शिक्षणाच्या भगवेकरणाचा आरोप होत असेल आणि तो सिद्ध झाला तर मी राजकारण सोडेन. आता तुमच्या खात्याचे राज्यमंत्री म्हणतात की भगवेकरण केल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. या सगळ्या प्रक्रियेकडे आपण कसं बघताय आणि तुम्हाला वाटतंय का की भगवेकरणाची सुरुवात झाली आहे का?
नाही, एक तर याच्यातून खरं म्हणजे स्मृती इराणींची प्रतिष्ठाच कळतं ना, त्यांचं वजन किती आहे तेच कळतं. त्यांच्याच खात्याचा ज्युनियर म्हणतो की मी भगवकरण करणार आहे, तर त्याच्यातून त्यांचा विसंवाद कळतो, स्पष्टच होतो. पण प्रसन्न, मला एक मुद्दा थोडा सांगायचा होता, तो असा होता की समजा ते नुसतेच पक्षात असतील, बोलले असते तरी हे आक्षेपार्ह होतं. त्याचं कारण असं की आपल्याला आठवत असेल की बाळासाहेब ठाकरेंना रमेश प्रभूंच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा वापर केला या कारणासाठी 6 वर्ष न्यायालयाने त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. त्यामुळे हे फक्त जबाबदार पदावर बसले म्हणून नाही, तर ते राजकीय व्यवस्थेत आहेत. राजकीय व्यवस्था ही घटनेप्रमाणे चालते, मनुस्मृतीप्रमाणे नाही, आणि म्हणून त्यांनी घटनेप्रमाणे बोलणे हे भाग आहे, हे पहिलं मला सांगायचं. बरं. दुसरं असं की भगवे करण्याचा प्रयत्न आजच होतोय असं नाही, हा प्रयत्न वर्षानुवर्ष चालू आहे. आज याच्यासाठी म्हणजे मी असं समजतो की खरं म्हणजे यांची ती योग्यता नाहीच आहे, आणि तशी जर असती तर त्यांच्या आधीच्या पूर्वसुरींना ते शक्य झालं असतं ना. त्या मुद्द्यातच दम नाहीये. त्याचं कारण भारताचा माणूस हा मध्यवर्ती सेक्युलर माणूस आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. यांचा मताचा टक्का हा 15% अगदी परवापर्यंत होता. तो म्हणजे गांधीजींना मारून सुद्धा तो वाढला नव्हता, तो 15%च होता. 31% जी मतं झाली त्यात 16% ही विकासाच्या नावावरची ऍड झालेली मतं आहेत. आणि त्यामुळे यांनी भगवेकरणाचा कितीही काही सपाटा लावला आणि काही करायचा जरी प्रयत्न केला तरी शेवटी भारतीय जनतेने त्याला स्वीकारलं पाहिजे, हा यांचा खरा मुद्दा आहे. आणि म्हणून ही गोष्ट अशी आहे की लिपापोती यांना करावी लागते. हे सरळ म्हणू शकत नाहीत की हो भगवेकरण करणार आणि त्याचं समर्थन करू. यांना सांगायला लागतं की नागपूरची संत्री आहेत ती पण भगवी आहेत, समरसता मंच आहे तो पण चांगला आहे, भारतीय मुस्लिम हे पण, ही जी काही सगळी मांडणी आहे ना, ही यांच्या मनातला न्यूनगंड दाखवते की यांच्या विचारसरणीवर यांचा विश्वासच नाही, हे खरं आहे. आणि हे सावरकरांपासून खरं आहे, आजच्याच हिंदुत्ववाद्यांचं नाही. मला गंमत वाटते की गांधींना मारलं तेव्हा तर एवढी माध्यमं पण नव्हती, आणि त्यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत जाण्याची शक्यता फार कमी होती. आज हे अशा युगात बोलतायत जिथे एका क्लिकवर खरा इतिहास, खरा सगळा उपलब्ध आहे. विकिपीडिया नाही, कुठल्याही साईटवर गेले की 2 मिनिटात तिथं भगवा इतिहास करायचा, हे एक स्वप्न मला असं वाटतं की हे फारच साहसी स्वप्न आहे. पण एका अर्थाने प्रसन्न याच्यात अजून एक अँगल आहे, ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जर प्रश्न असेल, ते भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, तर भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा अजेंडा हा कायम अजेंडाच ठेवलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काही फार टेन्शन घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला विश्वंभरजी फक्त एका मुद्द्याच्या बाबतीत तुम्हाला अवधूत वाघ बहुधा कॉन्ट्राडिक्ट करतायत, त्यानंतर मी हेमंत बर्वे आणि अभिरामकडे जाणार आहे. काय म्हणताय अवधूत वाघ? माध्यमातून एक सांगायचंय की पॅनेलवर चर्चा असताना योग्यता आणि लायकी ही लोकांची काढू नये, कोणीच काढू नये. आपण एखाद्या मुद्द्यावर चर्चा करतो आहोत. आमच्या मंत्र्यांची लायकी आणि योग्यता हे शब्द थोडेसे अपमानकारक आहेत. जर आपण नीट विचार केला तर माझी विनंती राहणार आहे की लायकी आणि योग्यता हे काढू नये, अशी विनंती राहणार आहे. विश्वंभर होऊ शकतो हा शब्द, ही मिनिमम अपेक्षा आहे भाजपकडनं. विश्वंभरजी, भारतीय जनता पक्षाला हे कळलं, भारतीय जनता पक्षाला हे कळलं याचा मला आनंद आहे. मला असं म्हणायचंय वाघ साहेबांना की फक्त एक 2 वर्षापूर्वीचा सोशल मीडिया उघडून पहा, आणि त्याच्यावर मनमोहन सिंग असोत की शरद यादव असोत की इतर ज्येष्ठ नेते असोत, यांच्याबद्दल तुमचे समर्थक काय बोलले ते बघा. तुमच्यात सहिष्णुता आलेली आहे, त्याचं मी स्वागत करतो. ती प्रसंगानुरूप आलेली सहिष्णुता आहे आणि त्याचं मी स्वागत करतो. मला असं म्हणायचं की सोशल मीडिया म्हणजे भारतीय जनता पार्टी नव्हे, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून मी कोणाची लायकी किंवा योग्यता म्हणून ऍक्सेप्ट केलेला. मी हेमंत बर्वेंकडे जातो, कारण हेमंत बर्वे हे त्या अर्थानं ज्या इतिहासाचा दावा आता शरद पोंक्षेजी आणि वाघांनी सुद्धा केला की तो खरा इतिहास आला पाहिजे, त्याचं ते स्वतः प्रवक्तेपद पण त्यांच्याकडे, आणि ते नेहमी मांडत असतात खरा इतिहास. मला सांगा बर्वेजी, हा काय खरा इतिहास आहे? हे काय भगवेकरण आहे? बरं, भगवेकरण म्हणजे त्यागाकडे न्यायचं देशाला म्हणावं, तर हे म्हणतात खरा इतिहास समोर आणायचा आहे. मग त्या खरा इतिहास भगवेकरणाचं नेमकी सांगड कशी घालायची? नाही, मी जे या भाषणाची जे वृत्त वाचलं त्याच्यामध्ये असं होतं की भारतीय जनतेचा स्वाभिमान आणि सन्मान परत मिळवून देणारा इतिहास आम्ही लोकांना शिकवू. त्यावर पत्रकारांनी प्रश्न केला, म्हणजे याला भगवेकरण म्हणायचं का? तेव्हा ते म्हणाले की भगवेकरण म्हणा नाही तर संघवाद म्हणा. म्हणजे भगवेकरण हे त्यांनी वापरलेली टर्म आहे, असं वृत्त वाचलं त्यावरनं तरी वाटत नाहीये. स्वाभिमान सन्मान शिकवणारा इतिहास शिकवणार. त्यांचं पुढलं वाक्य होतं की राणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज शिकवायचे की चंगेज खान शिकवायचा, याच्यात पण दुमत होऊ नये. तेव्हा मला असं वाटतं चंगेज खान शिकवतोय कोण देशामध्ये? बरोबर, चंगेज खान कोणी शिकलो? आपण शिकलोय का शाळेमध्ये? थोडाफार चॅप्टर मध्ये उल्लेख येऊन गेला असेल. चंगेज खान शिकवतच नाही आपल्याकडे. जे वृत्त वाचलं त्यामध्ये ते असं म्हणाले, असं म्हणतोय मी. त्यामुळे भगवेकरण शब्द त्यांच्या तोंडी घातलाय समोरच्या पत्रकारांनी कोणीतरी, ते म्हणाले की म्हणायचं तर म्हणा. त्यामुळे त्यांनी हे विधान केलं मुळात, असं नाहीये. त्याच्यावर आपण सगळी चर्चा करतोय. वृत्त वाचून तरी तसं वाटत नाही, नंबर 1. आणि नंबर 2, शरदजी म्हणाले तसं की भगवेकरण म्हणजे ज्याचा त्यांनी अर्थ लावायचा आहे, जो खरा इतिहास आहे. खरा इतिहास म्हणजे आता विश्वंभरजींनी गांधीजींच्या हत्येचा एक उल्लेख केला, तो करायला नको होता, कारण तेव्हा जर माध्यमं असती तर बऱ्याच वेगळ्या गोष्टी जनतेपुढे आल्या असत्या आणि काही वेगळी माणसंही त्यात अडकू शकली असती. असो तर खरा इतिहास म्हणजे
इतिहासाच्या पुस्तकामध्ये फक्त 2च व्यक्ती शिकवल्या जातात, याबद्दल तरी तुझं माझं दुमत होणार नाही. सुभाषचंद्र बोस, टिळक ही माणसं शिकवली जात नाहीत. आणि एक साधं विधान असं आहे इतिहासासंबंधी की इंग्रज सरकार ज्यांना खूप घाबरायचं त्यांनी खूप भयानक शिक्षा केल्या, मंडालेसारख्या ठिकाणी पाठवलं. गांधी आणि नेहरूंना कधी मंडालेसारखी शिक्षा केल्याचं कधी वाचनात नाही. त्यांच्या शिक्षेने कुठे काही फिजिकली काही त्रास होईल अशा प्रकारची शिक्षा नाही. दुर्दैवाने मी आगा खान पॅलेस पण बघितला पुण्याचा, जिकडे मोहनदास करमचंद गांधींना शिक्षा व्हायची. त्यामुळे खरा इतिहास हा आहे की स्वातंत्र्याचं खरं श्रेय का काय ते काय वाह्यातपण आहे हा? काय झालं? बर्वेजी तुमचे काही असायचं कारण नाही आहे. हा जर खरा इतिहासाचा विषय निघाला तर मग इतिहासात एकदा उडी मारली तर मग इतिहास उकरून जाणारच आहे. 100% वाह्यातपण आहे. गांधी हत्येचा खरा पण इतिहास विष्णुपंत म्हणतात, वगैरे सांगतोय विषय काय काढला. तुम्ही? मला काय त्याच्यामुळे अभिप्राय बर्वे सांगतोय? बोलतायत, त्याचं वाह्यातपणा काही बंद वेगळं करा. पण म्हणजे काय उदाहरण द्या ना, काय वयाचं बोललो मी? नाही बर्वेजी तुम्ही एव्हिडन्स याच्यात बेस्ड काही असेल तर बोला. कुठलाही काही सांगतो नाही मी आहे, काही संबंध नाही. सांगतो मी वाह्यात काय बोलला ते महाजन सांगतो. सर तुम्ही बोला. महाजन सर तुम्ही बोला. वाह्यात काय सांगा. बोलला ते सांगतो मी. सांगा. बोला बोला. हा वाह्या ह्याच्यामध्ये एक तर असं की आम्हीच या देशाचे खरे स्वाभिमानी नागरिक आणि आम्हालाच फक्त खरा या संस्कृतीचा इतिहास मान्य आहे, माहीत आहे, ह्या असा आणून जी विधानं इथं केली जात आहेत ती पूर्णपणे दिशाभूल करणारी, अज्ञान प्रगट करणारी म्हणून वाह्यात आहे. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक आणि सावरकर मंडालेला गेले, गांधी नेहरूंना, अरे म्हणजे काय गांधी नेहरूंना मंडालेला पाठवलं असतं तरच त्यांची देशभक्ती सिद्ध झाली असती का काय? आणि लोकमान्य टिळकांचा इतिहास आम्ही तर 5वीपासून शिकलोय, अजूनही शिकतोय, अजूनही आम्ही वाचतोय लोकमान्य टिळक. तेव्हा हे कुणी सांगितलं की लोकमान्य टिळकांचा इतिहास शिकवला जात नाही? काय वाटेल ते बोलायचं. आणि काय म्हणले गांधींचा उल्लेख केला नसता काय बरं झालं असतं? गांधींच्या खुनाविषयी तुम्हाला आता काय दिव्य ज्ञान प्राप्त झालंय ते सांगा बरं. तो विषय नाही आम्हाला आजचा. जे ज्ञान आहे त्यानुसार मी म्हणणारी, राष्ट्रवादाचा आव आणणारी, राष्ट्रवादाच्या नावानं छाती फुगवणारी माणसं गांधींच्या खुनाच्या कटात सहभागी होती हे न्यायालयीन आयोगाने सिद्ध केलंय. आणि न्यायालयाने म्हटलंय की कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स नसल्यामुळं यांना दोषी धरता येत नाही. हा इतिहास नाही का? मी फक्त तुम्ही म्हणता तोच फक्त मी इतिहास. गांधी बाकी हत्या विषय सगळ्यांचा यासाठी खोटा घेत नाही कारण इतिहास. मूळ हा भव्यकरणाचा वाह्यातपणा. विषय बाजूला पडेल. आणि मग कारण गांधी हत्येच्या बद्दल वेळोवेळी बोलणं झालेलं आहे आपलं आणि जेव्हा जेव्हा गांधी हत्येचा विषय निघतो तेव्हा चर्चा झालेली आहे. फक्त त्यावरती पोंक्षेजी तुम्हाला रत्नाकर महाजनचा मुद्दा काही बोलायचा असेल तर पूर्ण कारण मला अभिरामकडे जायचं. वाह्यातपणा ह्या शब्दावर हे शब्दच मला मान्य नाही आहे. काही बर्वे वाह्यात बियात असं काहीही बोललेले नाहीत. हा विषय निघाला की भगवेकरण म्हणजे खरा इतिहास शिकवायचा का? तुम्हाला तर काय खरा मान्य इतिहास आहे, मी काय बोलावं हे ठरत नाही. कुणाला काय कळत नाही काका? हो काका, काय कुणाला कळलं नाही? मला म्हणजे कळलं तुम्ही नाही. काय, तुम्हाला काय मान्य आहे यावर मी काय बोलावं हे ठरत नाही. हो की नाही? तसं हो, आम्हाला पुतणे वाह्यात ऐका. म्हणण्याचा अधिकार काका तुम्हाला कोणी दिला? अहो, फक्त वयाने पुतणे मोठ्यात साहेब, म्हणून. अहो पुतणे साहेब, प्लीज अहो, आपण इकडे पुतणे आपण साहेब, व्यक्तिगत ऐका अशी जरा. टिप्पणी बघा, टाळावी. मी काका, दोघांनाही मी विनंती तुम्ही करतो. वाह्यात मी हे पोंक्षे कसं सर काय मी तुम्हाला बोलता? विनंती त्यांनी पण करतो. टाळावी, त्यांनी पण टाळावी. मी त्यांना दोघांनाही सांगतो काय विनंती येते, करतो. मी सांगतो दोघांनाही काय विनंती येते. करतोय. काही तुम्हाला वाटलं वाईट बोललेलंच मी नाही. काय मी काका बोलावं, म्हणून आदराने हाक मी मारतोय. काय बोलावं हे फक्त आम्हाला बोलण्याचा वाह्यात अधिकार म्हणायचं तुम्हाला पुतण्याला अधिकार नाहीये, नाही. काका असला तरी. कोणत्याही पुतण्याला नाही. नाही असंसदीय शब्द बोलू नका ना, फक्त एवढंच म्हणतो. कोणत्याही तुम्ही पुतण्याला वाह्यात कसं काय मी काय बोलावं हे सांगण्याचा वाह्यात अधिकार ह्या- नाही. त्यांनी कळलं का कोणाला पुतणे व्यक्तीला साहेब? वाह्यात म्हटलेलं नाहीये, अहो, मुद्द्याला पुतणे वाह्यात ते म्हणाले. साहेब. वाह्यात बोलू नका. वाह्यात हा मुद्दा आहे, व्यक्ती वाह्यात आहे अहो, असं हे म्हणाले त्यांना नाही. बोलू दे. साहेब, थोडी सवय आहे. तुम्हाला यांना कळलं बोलू दे. का? मला उपटसुप मला काय बोलू म्हणायचं दे ते का पुन्हा सांगू? कारण तुम्ही पुतणे आहात. बोला ना मग. अहो, तुमचा अधिकार आहे कान धरायचा वयाने आणि अनुभवाने सुद्धा. हा मी असं बोलतोय हा. की मी काय बोलावं हे सांगण्याचा कोणाचाही अधिकार नाही. नाहीच आहे. त्यामुळं तुम्हाला काय मान्य आहे आणि काय अमान्य बरं. आहे यावर मी काय बोलावं हे ठरत नाही. नाही, बरोबर ही आहे. गोष्ट तो विषय चेहऱ्यावर नाहीये. एखादी तुम्हाला परिस्थिती बर्वेंचं म्हणणं अमान्य असेल तर तुम्ही अमान्य म्हणा, वाह्यात म्हणू नका. नाही, माझं एक साधं समीकरण त्यांना वाह्यात जुळलं. नाहीये त्याच्यात. माझं एक ठीक साधं आपण हा समीकरण- वाह्यातपणाचा माझं एक मुद्दा साधं इथे समीकरण थांबूयात. तुम्हाला तुम्ही जुळलं. वाह्यात काही नाही. मी इकडे हा थोडासा मुद्दा डायव्हर्ट करतो प्लीज. हा मुद्दा लक्षात आलेला आणि बहुधा दोन्ही पार्टीज त्याबद्दल ऍग्री आहेत की मी एवढ्या पुरता फक्त काय अभिराम बोलायचं ते तुम्ही मला सांगू नका. नाही महाजन साहेब, माझं एकच तुम्ही समीकरण पण तुम्हाला खूप आम्हाला जमलं. वाह्यात ते म्हणू नका, समीकरण काका. पुन्हा सांगू का मी? खूप ज्येष्ठ आहात तुम्ही, प्लीज असं म्हणू नका. किती प्रेमाने सांगतोय की नाही मी? हं? मी इकडे आपण मूळ मी मुद्द्यावरती प्रेमानेच सांगतोय मी काय बोलावं हे ठरवण्याचा अधिकार
पुतण्याला सुद्धा नाही, हे मी हो प्रेमाने मग सांगतो. तेच ठीक आहे. सांगतोय. मग तसंच वाह्यात आम्ही बोलतो ते वाह्यात, हेही बोलण्याचा काका म्हणून तुम्हालाही नाही अधिकार. आपण हा मुद्दा बहुधा एकमेकांना ऍक्सेप्ट झालेला आहे. मी अभिरामकडे आता अहो येतो. पुतणे, तुमच्यावर व्यक्तिगत आरोप मी केला नाही पुतणे. अहो पुतणे साहेब, मी कुणावरही व्यक्तिगत आरोप केला नाही. महाजन सर, एकमेकांना सगळ्यांना हेमंत बर्वे आणि पोंक्षेंना मुद्दे पटलेले आहेत. नाही, एक मिनिट प्रसन्न, एक मिनिट. बरं, थोडक्यात प्लीज मला अभिरामकडे नाही जायचं. माझं समीकरण एकच होतं, जे चुकीचं असेल तर ते सोडून देऊ आपण. पण इंग्रज सरकार ज्यांना घाबरायचं त्यांना त्यांनी भयानक शिक्षा केल्या, आणि ज्यांना घाबरायचं नाही त्यांना लुल्लू पुल्लू शिक्षा केल्या, असं माझं म्हणणं आहे. त्या समीकरणाचा सगळ्यांनी अभ्यास करावा, आणि काही वेगळं निदर्शनात आलं तर मला आणून द्या. बरं, प्रसन्न, हा फार गैरसमज मोठा पसरवला जातो. मला याच्यावर काय बोलायचं. हे- विश्वंभरजी थोडक्यात प्लीज. माझं मला इतर गेस्टना वेळ देता येते. विश्वंभरजी थोडक्यात प्लीज. राजवाड्यांना सुद्धा हे सुचलं नसेल. नाही, हा साधा हे राजवाड्यांना सुद्धा सुचलं नसेल रे. उत्तर द्या. तुम्हाला काय खूप हे झोंबलं- इतिहासाचं तुम्हाला खूप अगाध झोंबल्यावरनं ज्ञान. कळतंय काय आहे ते. राजवाड्यांना सुद्धा सुचलं नसेल. विश्वंभरजी बोला. हे शेजवलकरांना सुचलं नसेल. एकदम- हे पुरंदऱ्यांना सुचलं नसेल. हे पोतदारांना सुचलं नसेल. एकदम काय कॉमन हे सेन्सचा मुद्दा आहे. इतिहासाचं हा, अगाध काय ज्ञान. वा, वा, काय वा. काय काय एक अतिशय कॉमन सेन्सचा मुद्दा असा आहे. एक कॉमन सेन्सचा मुद्दा असा आहे की इंग्रज सरकार असो किंवा भारत सरकार, ते शिक्षा देताना समोरच्याचा गुन्हा किती, म्हणजे त्याच्या मते गुन्हा किती हे बघत असतं. समजा मी उद्या दिल्लीत शांततामय मार्गाने निदर्शनं केली तर मला मोदी सरकार साध्या कैदेत टाकील. जर मी देशात मोदींच्या विरोधात काहीतरी सुरू करून बॉम्ब फेकले तर मला मोदी सरकार हे काळ्या पाण्याला पाठवेल. इतका हा साधा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की ज्या प्रमाणात तथाकथित गुन्हा असतो त्या प्रमाणात तथाकथित शिक्षा असते. त्याच्यामुळे मला त्याचं भांडवल करायची गरज नाही. सांगतो की मोदी सरकार किंवा स्वातंत्र्यानंतरची कुठलंही सरकार आणि ब्रिटिश सरकार याच्यामध्ये खूप फरक आहे. आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, ब्रिटिश सरकारमध्ये लोकशाही नव्हती. फक्त गुलामगिरीने वागवायचं एवढंच त्यांच्या समोर होतं. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या कुठल्याही पक्षाच्या सरकारची तुलना ब्रिटिशांच्या सरकारशी प्लीज करू नये. ब्रिटिश हे फक्त आम्हाला गुलामासारखं वागवायला आलेले होते, आणि आपल्या स्वातंत्र्यानंतर देशामध्ये लोकशाही आली. हे काय चर्चा कशी ही चालवली लोकशाही हेच सांगा पारतंत्र्य का? असताना कृपया नव्हती. हे करू नका. ते कृपया आय थिंक त्यामुळे मला ब्रिटिश आम्हाला कसे वागवायचे पोंक्षे आणि सर, तुम्ही चर्चा तुम्हाला होते. ते वांगी दाखल उदाहरणार्थ ते देत होते. ते उदाहरण द्यायला सांगितलं, मी सुद्धा उदाहरण दिलं. मी अभिरामकडे येतोय. निदानावर यांचा आक्षेप आहे. नाही, तो एक उदाहरण होतं. त्याच्या मान्यवरांनी मी महाजन सर आणि विश्वंभरजी ते उदाहरण होतं, त्याच्या पुरता तेवढा मुद्दा ठेवूयात. अभिराम, मी तुझ्याकडे पुन्हा, मला तो मूळ मुद्दा सुटायचा नाहीये या छोट्या काही मुद्द्यांमुळे. मुद्दा असा आहे ज्याला ते त्याग किंवा बदलाचा मुद्दा म्हणतायत. मी पुन्हा म्हणतो, अजेंडा प्रत्येक पक्षाला होतो. भगवेकरण या शब्दामध्ये एक आयडिओलॉजी आहे आणि ती रिलिजियस आयडिओलॉजी आहे. या भगवेकरणाकडे तू कसा बघतोस? कारण आतापर्यंत हा शब्द स्वतः अगदी बजरंग दलाने सुद्धा म्हटलं नव्हतं की या देशामध्ये आणलं पाहिजे असं सत्तेच्या पदावरती राहून. हा काय प्रकार आहे? भगवेकरण हा शब्द वापरा अथवा न वापरा, मूळ मुद्दा इथे पॉलिटिसायझेशन ऑफ एज्युकेशन हा आहे. की शिक्षण क्षेत्रात राजकारणीकरण होतं का, आणि तसंच जगभर होतं. जिथे जिथे होतं तिथे तिथे त्यांची वाट लागते. इथे फक्त तुला रिपेअर करतो, त्यांचं वाक्य इथे आहे, माझ्यासमोर वेबसाईट ओपन आहे. शिक्षणाचंच काय देशाचंही भगवेकरण होणार आहे. त्यामुळे हा मुद्दा खूप ब्रॉड आहे. त्यांची अपेक्षा खूप मोठी आपण आहे. कॅनव्हास मोठा आहे त्यांचा. शिक्षणापुरतं मर्यादित ठेवू. बरं, साधी आपण 1-2 उदाहरणं घेतली जगभरातली, तर हिटलरनी तसा प्रयत्न केला होता. म्हणजे त्याच्या शाळेत त्रैराशिका अशी असायची की एक ज्यू 1 तासात एक घमेलं उचलतो, तर एक जर्मन 3 तासात किती घमेले उचलेल. त्याच्यामध्ये 5 ज्यू बरोबर 1 जर्मन असं गणित ते धरायचं असायचं त्याच्यामध्ये. अशा प्रकारे गणितावर ही त्याच्या राजकीय ह्याची विचाराची छाप पडत होती, आणि मुलांना चुकीचं गणित शिकवत होते. हे USSR कम्युनिस्ट देशात झालेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व गुरुत्वाकर्षणाचा शोध रशियात लागला. सगळं म्हणजे पहिला अंतराळवीर रशियाचा, पहिला चंद्रावर हे रशियाने पाठवलं. अशा प्रकारचा चुकीचा इतिहास कम्युनिस्ट रशियातही शिकवला जात होता. चीनमध्ये अजून असा हे शिकवतात की चीनी वंश ची उत्क्रांती वेगळी आहे आणि इतर माणसांची उत्क्रांती वेगळी आहे, असं जीवशास्त्रावर ते हॅम्पर करतं. आणि शेवटी ह्याच्यात नुकसान विद्यार्थ्यांचं होतं. म्हणजे ह्यांच्या राजकारणासाठी ते जे काही करतात त्याचं. ह्याच्या आधीच्या सरकारमध्ये असं झालंय का, तर झालेलं आहे. 7वीच्या NCERTच्या पुस्तकाचा मगाशी उल्लेख झाला, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांवर 3 ओळी आहेत. आणि हे खरोखर म्हणजे हे बदलायला पाहिजे, यात काही मला तरी शंका वाटत नाही. किंवा राणा प्रतापाचा उल्लेखच नाहीये 7वीच्या NCERTच्या पुस्तकात. हे बदलायला पाहिजे का? हो, बदलायला पाहिजे. पण केवळ हे बदल असेल तर समजा एकाच्या दुसरी सुधारणाच्या करायची का, औरंगजेब रोडचा रस्त्याचं नाव बदलून तिकडे APJ अब्दुल कलाम करायचं, अकबर रोडचं काढून तिकडे महाराणा प्रताप रोड मला पूर्ण करू दे. तर हे बदलणं इतपतच भगवेकरण मर्यादित असतं तर ते चांगलं होतं, पण ते तसं नाहीये. 2च आपण उदाहरणं घेऊ. पहिलं उदाहरण दीनानाथ बात्रांचं आहे. हे गुजरातमध्ये, हे विद्याभारतीच्या संघाचे अध्यक्ष, आणि तेजोमय भारत नावाचं त्यांचं पुस्तक गुजरात सरकारने लावलं होतं. त्याच्यामध्ये उल्लेख असे आहेत, हे विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे
की महाभारतात जेनेटिक्स आहे आणि सूर्याचे जीन्स कुंतीला मिळाले त्याच्यामुळे म्हणजे सूर्याचे जीन्स हा वेडेपणा आहे हा. किंवा गांधारीच्या अबॉर्शनचा गोळा द्वैपायन ऋषींनी 100 तुकड्यात कापला, 100 तुपाच्या रांजणात ठेवला आणि हा काय म्हणे क्लोनिंगचा प्रयोग आहे महाभारतातला. हे भयानक आहे. आणि हे मिस्टर बात्रा शिक्षण बोर्डावरती तिकडे सल्लागार दिनानाथ, आहेत. हां, गुजरातमध्ये हां, सुद्धा, राजस्थानमध्ये आणि सुद्धा त्यांची पुस्तकं शिकवली जातात. आसाराम बापू वगैरे तिकडे पुस्तकात आणलेले आहेत. नाही म्हणजे कोणशेजी जसं मी आपल्या पहिला माहितीसाठी सांगतोय. जे पहिला जो मुद्दा आहे हा त्यांचा आपण मान्य करू की शिवाजी महाराजांचं नाही म्हणजे कम्युनिस्ट सुद्धा प्रोपोगंडा पुस्तकं लिहायचे आणि काँग्रेसच्या काळात प्रोपोगंडा कम्युनिस्टांनी केला पुस्तकातून त्यांचा. परंतु त्याच्यावर बात्रा नाही उत्तर असू शकत किंवा सुदर्शन राव नाही असू शकत जे ICMR मध्ये त्यांना शेवटी राजीनामा द्यायला लागला जाती व्यवस्थेचं कौतुक केलं म्हणून. म्हणजे ही जी अडचण आहे विज्ञानावर म्हणजे जसं गणितावर विज्ञानाचं चीन करते वेगळी उत्क्रांती शिकवते मुलांना त्यांच्या पॉलिटिक्ससाठी, तसं भारतात होता कामा नये. आणि अशा प्रकारे सूर्याचे जीन्स आणि महाभारतातलं जेनेटिक्स हे विद्यार्थ्यांना नाही शिकवता कामा, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. तर या मुद्द्यावर आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे असं हा केवळ पक्षापक्षाच्या भांडणाचा मुद्दा नाही, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा आहे. हो पुढे जाऊन पोरं शिकायचे कसे जीवशास्त्र. पण पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतोय अवधूत वाघजी. मुद्दा पुन्हा शिक्षणाचा मुद्दा तर डेंजरस आहेच आहे, पण तिकडे ते स्वतः म्हणतात की शिक्षणाचं काय देशाचंही भगवेकरण होणार आहे. तुम्ही म्हणा किंवा पोंक्षे म्हणतात की भगवेकरण ही एक वेगळी संकल्पना आहे, त्या संकल्पनेला अधिक पॉझिटिव्ह शेड आहे. इतिहास तसं सांगत नाही. या भगवेकरणाची शेड स्वातंत्र्य काळातल्या कट्टर उजव्यांनी सुद्धा कधी स्वीकारली नाही, ज्याच्यात सावरकर सुद्धा सामील आहेत की ज्यांनी जे भगवेकरणाचा शब्द वापरलाय तो त्यांनी सुद्धा कधी वापरला नाहीये. मग या भगवेकरणाचा एवढा आग्रह का? नेताजी सुभाषचंद्र बोसांचा इतिहास दाबला जातोय. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी कधी भगवेकरणाचा शब्द वापरला नाही, मग हा भगवेकरणाचा आग्रह का? अवधूत वाघ, मी तुम्हाला विचारतोय. भगवेकरण हा भारतीय जनता पक्षाचा एक तर अजेंडा नाहीये किंवा भगवेकरण हा शब्दच भारतीय जनता पक्षाच्या मूलधारामध्ये नाहीये. भगवेकरण ही जर संकल्पना असेल देशाच्या स्वाभिमानाची, देशातल्या खऱ्या इतिहासाची, अशी संकल्पना कोणी वापरली आहे हे मला एक उदाहरण द्या. मगाशी आता दीक्षित साहेबांनी जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे. शेवटी सायन्स हे सायन्स असतं, काळाच्या कसोटीवर टिकलेलं आणि शास्त्रीय विज्ञानावर आधारित असं जे सायन्स आहे, असं जे मॅथ्स आहे, हे तर आपल्याला शिकवावंच लागणार विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर भाषाशास्त्र आहे, इतर तौलनिक अभ्यास आहे, तो आहे. परंतु आतापर्यंत जर आपल्याला एकांगी इतिहास जर शिकवला गेला असेल तर त्याचा पुनर्विचार करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे बरं का. एक दुसरी गोष्ट की सिस्ता सेटलवर्ड जिची NGO पण आता बंद करण्यात आलेली आहे, ही काय सरकारने केलेली नाहीये, नर्मदा आयुक्तांनी तसा आदेश दिलेला आहे. त्या सिस्ता सेटलवाडचे जर लेख जर मुलांना तुम्ही शिकवायला सुरुवात केली तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर त्याच्यामुळे मगाशी दीक्षितांनी सांगितलं की अशा प्रकारची जी काही कामं झालेली आहेत ही कामं ह्या आधीच्या सरकारने केलेली आहेत. आता त्याचा जर पुनर्विचार होत असेल, त्याच्यामधनं मगाशी त्यांनी जसं सांगितलं की फक्त 3 ओळीत शिवाजी आणि 18 चॅप्टर मध्ये सोफी संत, हे काय मला वाटतं की कोणी पण एक्सेप्ट केलं पाहिजे. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, मगाशी जसं तुम्ही भगवा म्हणालात, तर आम्हाला कुठचा भगवा ध्वज हे आहे? आता आषाढी आणि कार्तिकीला महाराष्ट्रातले अनेक लोक वारकरी झेंड्यावर खांद्यावर भगवा ध्वज घेऊन जातात. तुकारामांचा ध्वज पण भगवा होता. केशरी या रंगामध्ये जोहार करणाऱ्या आमच्या राजस्थानी स्त्रिया होत्या, ज्यावेळी परकीयांच्या आक्रमणापासून आपली इज्जत, आपली लाज राखण्यासाठी जे काही जोहार करायचे त्यावेळी भगवी वस्त्र करायचे. आज बौद्ध धर्मामधले जे भिक्खू पण आहेत ते पण भगवा रंगाची कपडे घालतात. शिखांचा जो ध्वज आहे त्या ध्वजामध्ये सुद्धा भगवा ध्वज आहे, भगवा रंग आहे. या उत्तराची सुरुवातच तुम्ही अशी केली की भगवेकरण, भगवा ह्या शब्दाचा भाजपशी काही संबंध नाही, आणि आता तुम्ही भगवेकरणाची उत्तर मी तुम्हाला हा जो भगवा रंग आहे, हा भगवा रंग हा सर्व समावेशक आहे. तुम्ही कशाला एका जातीच्या, एका धर्माच्या याच्यामध्ये, आपला हा जो देश आहे सर्व जाती, जमाती, धर्म, पंथ यांना एकत्र घेऊन जाणार आहे आणि त्याचं रिप्रेझेंटेशन भगवा ध्वज हा सगळ्यांना बांधणारा, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा रंग आहे असं त्यांचं म्हणणं. तुम्हाला मान्य आहे? माझा प्रश्न असा आहे, आपले सगळे मान्यवर ज्यांनी मिळून हा झेंडा आणि इकडची प्रतीकं निर्माण केली, ज्याच्यामध्ये राष्ट्रध्वज, राष्ट्राचं प्रतीक, जी आपली राजमुद्रा आहे, त्याच्यात कुठेही भगव्याला एकमेव रंग म्हणून कुठेच मान्यता नाही मिळाली. मग तुमचा हा एवढा आपला महान भगवा रंग हा कोणीच का बरं नाही स्वीकारला? हो, त्याला फार मी आपल्याला उदाहरण पण देतो. प्रबोधनकार ठाकरेंनी आंबेडकरांना सांगितलं होतं भगव्या ध्वजाशिवाय अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती, पण आंबेडकरांनी सुद्धा हा भगवा ध्वज पूर्णतः भगवा ध्वज स्वीकारला नाही. शेवटी आपला इकडे सगळ्यांच्या मान्यतेनुसार हा तिरंगा झालेला आहे. मग हा एवढा भगव्याचा एवढी आग्रह का? भगवा हा ध्वज
12व्या शतकात संत ज्ञानेश्वर माऊलीपासून ते आत्तापर्यंत अनेकांनी हातात घेतलेला आहे. तर ते ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा त्याला काहीतरी वेगळी पट्टी लावली असती ना. तुकारामांनी लावली असती, नामदेव महाराजांनी लावली असती, शिवाजी महाराजांनी लावली असती, पण ह्या कोणी लावली नाही. त्यांनी प्युअर भगवा हातात घेतला. त्या भगव्याला काहीतरी अर्थ आहे, वैराग्याचं लक्षण आहे. देशासाठी, राष्ट्रासाठी आपण त्याग करायला तो भगवा आपल्याला प्रवृत्त करतो. तर तो भगवा आपण जर वापरला भगवेकरण, की काय प्रॉब्लेम काय? तो एकच रंग का तुम्ही म्हणता ते 100% कारण बरोबर भगवा आहे. आहे तो एकच पांढऱ्या रंग का? रंगामध्ये, निळ्या रंगामध्ये, लाल रंगामध्ये, पिवळ्या रंगामध्ये वैराग्य आणि त्यागाची भावना नाही आहे. आपल्याकडे प्रत्येक रंगांचा एक स्थायी भाव आहे, एक स्वभाव आहे. निळा रंग म्हणजे शांतता, बरं. ती काही रिपब्लिकन पक्षाची मक्तेदारी नाही आहे. भगवा म्हणजे वैराग्य, त्याग. एखादा मुसलमान राष्ट्रासाठी जर बलिदान करायला तयार असेल तर तो राष्ट्रप्रेमीच आहे, तो भगवा हातात धरू शकतो. आणि सावरकरांचं तुम्ही जे मगाशी म्हणाला, तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्टला तिरंगा ध्वजाच्या बरोबरीने सावरकरांनी घरावरती भगवा ध्वज पण फडकवलेला होता. भगव्याचा प्रॉब्लेम काय आहे तो? अहो प्रॉब्लेम नाही, मला मुद्दा तो हेच कळत भगवाचं नाही की- पाहिजे हा प्रॉब्लेम आहे. भगवाचं हाच तर पाहिजे. प्रॉब्लेम आहे. अहो, महाजन सर, भगवाचं पाहिजे असं कोण म्हणालं? अहो, सगळं तुम्हीच म्हणताय नाही, भगवीकरणाचं, नाही, तुम्ही नाही. म्हणताय तुम्ही भगवीकरण म्हणताय. झालं, कारण कोणीच भगव्याचा नाही त्याग म्हटलेलं. वगैरे आहे. हा नाही, भगवाचं नाही, का पण पाहिजे? भगवाचं झाला समजा, मला- ज्या देशामध्ये 80% हिंदू राहतात, हिंदूंच्या संपूर्ण हजारो वर्षांच्या परंपरेमध्ये सगळे संत आता पुरुषांनी बरोबर सगळ्यांच्याकडे मुद्द्यावर जर आले. भगवा Exactly, असेल हा. तर तो भगवा समजा आला भगवेकरण, तर काय प्रॉब्लेम काय? आता बरोबर मुद्द्यावर आले. मला काय महाजन म्हणायचंय? सर, महाजन सर, प्रॉब्लेमच मला कळत नाही. महाजन सर बोला, महाजन सर बोला, काय म्हणता, काय तर प्रॉब्लेम भगवेकरण झालं म्हणजे प्रॉब्लेम मुसलमानांची नाही लगेच वाट कळणार. लागणार आहे का ख्रिश्चनांची वाट लागणार आहे? असं काहीच नाही आहे. भगव्या ध्वजाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात भगवा धरला, त्यांच्या हाताखाली, सगळ्या त्या भगव्याखाली सगळे मुसलमान एकत्र झाले पण ते होते. शिवाजी महाराजांचं स्पिरिट तुम्हाला या भगव्यातून अपेक्षित याची गॅरंटी कोण देणार? आम्ही आताच्या- देतो ना, आम्ही आताच्या देतो ना लोकांना guarantee. guarantee आम्ही आहे. देतो ना guarantee. शिवाजी महाराजांचं आम्ही spirit देतो ना आहे याची गॅरंटी कोण देणार? तुम्ही तुमची? भगवा आधी धरा तर खरं. अहो छत्रपती तो तिरंगाच्या ही रूपाने चर्चा धरलेला आहे, अशी तिरंगाचा आहे भगवा. अशी ड्रिफ्ट होता कामा महाजन नये. सर, भगवा एकदा श्रद्धेने, चर्चा 100% भरकटते. श्रद्धेने भगवा हातात धरा, बघा काय होतं ते. मग आम्ही तिरंगा धरला तर ते होणार नाही. अहो, आम्ही तिरंगा होणार नाही धरला तर असं ते आम्ही होणार कधी नाही. म्हटलंच नाही ना. महाजन सर, काही महाजन होणार सर, नाही. एक विधानच मिनिट. केलेलं बघा नाही. काय होतं ते ही धमकी देऊ नका. महाजन सर, बघा काय होतं हे ही धमकी देऊ नका. असं आहे प्रसन्न की भगव्या रंगाची धमकी कुठे आता आहे? भगव्या मगाशी तर हे म्हणाले रंगाची आता धमकी सर्वव्यापी म्हणतात. काय ते एकत्र झालंय सर्वगामी त्यांचं. आणि आकर्षक ऐकूया त्यांना. प्रशस्ती संपली असेल हा. तर मी या सर्व महान लोकांना आठवण करून हो. देतो की भारताचा जो राष्ट्रीय झेंडा आहे त्याची जेव्हा चर्चा चालली होती त्यावेळेला त्या झेंड्यातला एक रंग सगळ्यात वरची पट्टी ही भगव्या रंगाची आहे आणि त्याचं अधिकृत स्पष्टीकरण त्यागाचा रंग अशी आहे. हो. अडचण काय आहे, जेव्हा ही सगळी भगव्या रंगाची जी प्रशस्ती आहे, म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे झेंडा तयार करणाऱ्या लोकांनी जे 3 रंग निवडले त्यात एक भगवा रंग निवडला आणि त्याचं स्पष्टीकरण देशासाठी, समाजासाठी त्याग करायची प्रेरणा व्हावी म्हणून हा रंग स्वीकारला आहे असं त्याचं स्पष्टीकरण आहे. आता कुणीतरी त्याग प्रशस्ती फार करत होतं. गंमत अशी की त्याग प्रशस्ती करणारे लोक त्यागाच्या वेळेला घरात बसूनच असतात, त्याग करणारे वेगळेच असतात. मुद्दा तो नाही. त्यामुळं नाही, तो मला एक आहे वाक्य- आपल्या राष्ट्रीय माझ्याबद्दल हे वाक्य आहे. असेल तर मी मुद्दा ऑब्जेक्शन काय घेणार आहे. होतो? माझ्याबद्दल बोलू नका तुम्ही. बिल भगव्याचं अहो, मी जर बिलकुल असं बोलत तुमच्यासाठी असेल तर नाही हो. त्याग कशाला करायला तुम्ही नेमके अंगावर पळतात ओढून तर घेता? सॉरी काका. अहो कशाला अंगावर ओढून घेतात? तुमच्यासाठी नाहीये तुम्ही ते. बोललात आता, प्रेझेंट मी फक्त कंपनी क्लिअर केलं. मला आता माझ्याकडे नाही म्हणालात ना, आता काय प्रेझेंट problem वाटतं ते कंपनी बोलत. अरे आता ऐका ना, ऐकतो काका, ओरडले तुम्ही काका, ऐकतच ऐकणार. नाही, बोलूच Please, देत आपण नाही. ही ही काय personal comment पद्धत आहे टाळूया. चर्चेची? तुमची माझी विनंती आहे तुम्हाला. हे महाजन काय सर पूर्ण नाटकातली करा. स्वगत आहेत का? कुठलीही उगाच सुरू करायची कधी पण. जरा ऐका ना, नाही, महाजन सर आम्ही ऐकतोय, तुम्ही जरा please पूर्ण करा. शांतपणे ऐकायचं शिका. प्लीज 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 बोला, प्लीज बोला. असं आहे, मी इथं असलेल्या कुणालाही उद्देशून मी हे बोललेलो नाही. हो. प्रेझेंट कंपनी इज एक्सक्लुडेड. ठीक आहे. आता खुश. हो. म्हणून आता मुद्दा असा मुद्दा कुठं निर्माण होतो, जेव्हा आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि त्यागाच्या भावनेतून उदात्तीकरण झालेला भगवा ध्वज राजकीय सत्ता प्राप्तीसाठी म्हणजे आपल्या संकुचित राजकीय स्वार्थासाठी वापरण्याचा प्रयत्न होतो. तिथं हा प्रश्न निर्माण होतो.
तो जर कोणी करणार नसतील तर आमचं काहीही म्हणणं नाही. अभिरामनी याच्या आधी जे सांगितलं त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. त्यात एक ॲडिशन अशी की जर असा असमतोल कुठल्याही वर्गाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात झाला असेल तर तो दुरुस्त केला पाहिजे. पण ती दुरुस्त करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे. ती राज्याच्या पातळीवर पण आहे, केंद्राच्या पातळीवर पण आहे. त्यातून ती दुरुस्त करता येईल. त्यासाठी आकांड तांडव, त्रागा आणि राजकीय कुरघोडी करण्याचे प्रयत्न करण्याचं काहीही कारण नाही. विश्वंभरजी मी येतो, मला कल्पना आहे अभिराम आणि अवधूत बागांना बोलायचं आहे. विश्वंभरजी, कारण पुणे स्टुडिओला मला नंतर जाता कदाचित येणार नाही. विश्वंभरजी, एका वाक्यात जर सांगायचं झालं तर मला सुद्धा एका वाक्यात जर सांगायचं झालं तर भागवत धर्माचा जो भगवा आहे तो मला प्रिय आहे, परंतु मोहन भागवतांचा भगवा मी सक्ती म्हणून घेणार नाही. इथे मोहन भागवत हे एक प्रतीक म्हणून, हिंदुत्ववादी शक्तींचं प्रतीक म्हणून मी तिथं वापरलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की जी चर्चा चाललेली आहे भगवीकरणाची आणि हे सगळ्या प्रयत्नांची, तर आणि त्याच्यात एक तिस्ता सेटलवाड्यांचा उल्लेख झाला, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. मनुवाद म्हणजे काय, त्याचं उत्तर असं आहे की आम्ही सांगतो तुम्ही तुमच्याकडे स्वाभिमान नाही, तो आम्ही आता तुम्हाला मिळवून देऊ, हा मनुवाद आहे. म्हणजे देशाच्या 85% बहुजन समाजाचं, देशाच्या 85च्या काय 90% बहुजनांचं त्यांना काही कळत नाही आणि आता हे नवीन त्याच्यात स्वाभिमान भरणार आहेत, हे म्हणजेच मनुवाद. हे पहिलं. तिस्ता सेटलवाड्यांचा उल्लेख झाला म्हणून सांगा असं वाटतं, कारण आता यांची देशभक्ती इतक्या हायपिकला आहे की फक्त विशिष्ट विचारसरणीचे लोक हेच देशभक्त म्हणून यांना हे आज मला सांगायला लागतं आहे. तुम्हाला माहिती नसेल इतिहास तर माहिती करून घ्या. आंबेडकरांनी पहिली संघटना जी काढली तिचं नाव होतं बहिष्कृत हितकारिणी सभा आणि त्या सभेचे आंबेडकर हे कार्याध्यक्ष होते आणि त्या सभेचे अध्यक्ष होते चिमणलाल सेटलवाड, जे तिस्ता सेटलवाड यांचे आजोबा आहेत. आणि त्यामुळे वारशानी जे काही आलेलं आहे ते म्हणजे त्यांच्या आजोबांनी केला तो त्याग नव्हता, कारण ते प्रोबेबली आंबेडकरांबरोबर गेले म्हणून राग असेल. आंबेडकर इकडे पूजनीय आहेत कारण दलित मतांचं प्रतीक म्हणून आंबेडकर पूजनीय आहेत, परंतु आंबेडकरांबरोबर गेलेल्यांचा मात्र द्वेष, ही ती रणनीती जो आज खरं म्हणजे मनुवाद या नावाखाली आज ज्याची चर्चा होते ती ही आहे की आम्ही फक्त देशभक्त, तुम्हाला काही कळत नाही, तुमच्यात स्वाभिमान नाही, तो आता आम्ही तुमचा आणतो, आम्ही आता ती प्रतीक बदलतो. काय म्हणजे पण विश्वंभरजी ते म्हणतायत की आमचा भगवा हा शिवाजी. मला बोलू देत. एक बोला, मिनिट. बोला, अवधूत बाग बोला. पहिली गोष्ट म्हणजे दाऊद इब्राहिमचे वडील मुंबईमध्ये पोलीस खात्यामध्ये होते, त्यांना सगळेजण सलाम मारायचे, म्हणून दाऊदला सलाम, तुम्हाला मारायचंय तर मारा. त्यामुळे आजोबांच्या नावावर जर एखादी नात काहीतरी भलतं सलतं करत असेल तर ते आम्ही मानणार नाही. त्यामुळे आजोबांची उदाहरणं देऊ नका. आजोबांची उदाहरणं हे तुमच्या परंपरेला शोभतात. नंबर 1. आता मूळ मुद्द्यावर येतो. पहिली गोष्ट म्हणजे जरा थांबा ना, ऐकलं ना तुमचं. मला पण बोलू देत या ना. पातळीवर चर्चा नेणार तुम्ही बोला. कीव करावी तेवढी थोडी आहे. त्या जर दाऊद अरे सारख्या अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार घातला पाहिजे. अटक करा. काय चर्चा करण्याची पद्धत आहे? तुमच्या सरकारने काय तिस्ता चर्चा सेटलवाडला करण्याची अटक आपण करायला मुद्दा लागली ऐकूयात. सांगा. मी हेमंत बर्वे आणि एवढा आहे तर अभिराम दाऊदला मुसक्या बांधून आणणार होता 15 वर्षापूर्वी, त्याचं काय झालं? हो. मुसक्या बांधून आणणार होता दाऊदला, त्याचं काय झालं? रंग ही प्रतीक असतात. ज्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि भारतामध्ये अन्नधान्य मिळत नव्हतं, त्यामुळे भारतामध्ये तयार झालेलं सर्व खात पंजाबमध्ये द्यायचं आणि पंजाब मधल्या जमिनीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त अन्नधान्य उत्पन्न करायचं. एक हरित क्रांती झाली. त्या क्रांतीला आपण हरित क्रांती म्हणतो, हिरवी क्रांती म्हणतो. त्यावेळी कोणाला त्या एका हिरव्या रंगाचा एका धर्माशी संबंध आपण जोडतो आहोत असं कधी वाटलं नाही. दुसरी क्रांती झाली गुजरातमध्ये, ज्यावेळी आपण दुधाचं उत्पादन तयार केलं. पूर्वी आपल्याला रेशनवर दूध घ्यावं लागायचं. मी लहान असताना आम्हाला रेशनवर दूध घ्यावं लागायचं. आज दुधाची जी क्रांती झाली त्याला श्वेत क्रांती असं म्हणतात. अशा प्रकारे आपण वेगवेगळी प्रतीक वापरून श्वेत क्रांती, आता ही जी भगवी क्रांती आहे, ही भगवी क्रांती कदाचित इतिहासाची असेल. त्यामुळे इतिहासाचे तिन्ही रंग, हिरवा, भगवा आणि पांढरा, हे तिन्ही रंग आपल्या ज्या देशामध्ये आहेत, त्यात हिरवी क्रांती झाली, सफेद क्रांती झाली. आता भगवी क्रांती जी अपेक्षा आहे ती इतिहासातून, त्यागातून या देशाला मिळणार आहे आणि त्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. ती तरी मान्य करा की भाजप भगवी क्रांती करायला त्यागाची, विचारांची, चांगल्या इतिहासाची, स्वच्छ इतिहासाची, बाबराची नव्हे, महम्मद घोरीची नव्हे, भगवी क्रांती तर म्हणा. बाबराची नव्हे, औरंगजेबाची नव्हे, तुघलकाची नव्हे, जेंकिस खानाची नव्हे. मला मांडायचं. हा बोला विश्वंभरजी. मी हेमंत बर्वेंकडे आणि अभिरामकडे एक मुद्दा मला मांडू द्या, एकच मुद्दा. बोला प्रसन्न.
बोला. एकच मुद्दा, हा मला फक्त एक मुद्दा मांडायचा आहे. मला एकच मुद्दा मांडायचा आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते जर जबाबदारीने हे बोलत असतील आणि तिस्ता सेटलवाड यांची जर तुलना दाऊद इब्राहिमशी करत असतील, तर माझा सरळ सरळ प्रश्न असा आहे, 2 वर्षापासून 56 इंचाच्या छातीचं सरकार आहे, महाराष्ट्रात सुद्धा भगवं सरकार आहे, आणि तुम्ही तिस्ता सेटलवाड्यांना अटक का केली नाही हे मला विचारायचं की तुम्ही कशासाठी अशा दहशतवाद्यांना मोकळं सोडता, का तुमच्यात त्यांना अटक करण्याची हिंमत नाही, हे मला भारतीय जनता पक्षाला विचारायचं. उत्तर देऊ? बोला. मी असं कधीच दाऊदची तुलना सिस्ता सेटलवाडशी केली नाहीये. मी असं म्हणालो आहे की सिस्ता सेटलवाडचे आजोबा, बोलू देत ना मला बोलू देत ना. तुम्ही प्रश्न विचारलेला दाऊदच्या वडिलांचा आहे. आता अहो उल्लेख काका, केला तुम्हाला प्रश्न नाही, मला विचारलाय भाजपचा प्रवक्ता म्हणून, तर मला उत्तर देऊ दे. तुम्ही असं म्हणाला की सिस्ता, अरे पुतण्या, तूच बोललास ते. ए पुतण्या, तू ए नाही हो, सुरुवातच त्या ए नाही वाक्याची हो, ए केली. नाही, ए नाही, मी ए दोघांना नाही. विनंती करतो. ए नाही हो. त्या सुरुवातीने तीच केली. मी पुतण्या आहे हे नाहीत. म्हणून नाही, काका पुतण्या महत्वाचं नाही, प्रश्न मी महत्वाचा. तुम्हाला काका म्हटले काका विनंती करतो. यांनी कधी काका म्हटलं नाही, म्हटलं काका. महत्वाचा. प्रसन्न, माझा एक प्रश्न आहे. आपण मुद्दा सोडूयात नको प्लीज. मुद्द्यावर प्रसन्न, बोला, मुद्दा clear करा, मला हेमंतकडे पण मी जायचं. असं काका म्हटलं, पुतण्या हे नातं महत्वाचं नाही. महाजन ओके, साहेब, अंडरस्टूड. मी असं म्हटलं की जर सिस्सा सेटलवाडचे आजोबा जर देशभक्त असतील तर त्यांना आमचा प्रणाम आहे त्यांना. बरं. परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्यांचे नातू किंवा नातवीण जी काय असेल ती पण देशभक्त होते असं लिंक करू नका. म्हणून मी उदाहरण दिलं बरं. की दाऊद इब्राहिमचे वडील सुद्धा पोलीस खात्यामध्ये होते, त्यांना लोक सलाम मारायची, हे करायची, म्हणून दाऊदला आम्ही क्रेडिट देणार नाही. बरं. दाऊद तो दाऊद, सिस्ता सेटलवाड ती सिस्ता ठीक आहे, सेटलवाड. हेमंत बर्वेंकडे मी चाललेलो आहे. हेमंत, माझा एक प्रश्न आहे महाजन बोला. साहेब. हेमंत बर्वे बोला. महाजन साहेब, एक प्रश्न आहे. हा बोला, विचारा. जे होणार आहे पुढल्या काही दिवसात त्याची आपण खूप चर्चा करतोय, पण जे 68 वर्ष झालं, जे शिवाजी महाराजांचं 3 वाक्य, सुभाषचंद्र बोस इतिहासात नाहीत, टिळक एवढुसे, गांधी एवढे, नेहरू एवढे, हे जे झालं, हा जो इतिहास शिकवला गेला 68 वर्ष, त्याची जबाबदारी तुम्ही घेताय का? हा जो चुकीचा इतिहास शिकवला गेला त्याची जबाबदारी तुम्ही घेताय का काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून? हा अत्यंत अज्ञानमूलक प्रश्न आहे आणि मुद्दाम आपलं घोडं पुढे दामटण्यासाठी निर्माण केलेला क्रमिक उत्तर तर द्या. पुस्तकाचं जराही अवलोकन न करता केलेला प्रश्न आहे. अरे उत्तर देतं, थांबा जरा, आता मध्ये बोल नका. वाटेल ते बोलताना पुढे मध्ये कशाला अडवता? महाजन सर, तुम्ही बोला पूर्ण हा करा. अत्यंत अज्ञानमूलक प्रश्न आहे. हा अत्यंत अज्ञानमूलक प्रश्न आहे आणि आडमुठेपणानं आपली नवी भूमिका जस्टिफाय करण्यासाठी विचारलेला प्रश्न आहे. 68 वर्षात जो इतिहास झाला तो मी स्वतः सुद्धा शिकलेलो आहे. इयत्ता 5वी पासून मला इतिहासाची पुस्तकं होती, त्याच्यामध्ये मी टिळक वाचलेले आहेत, मौलाना आझाद वाचलेले आहेत, शिवाजी वाचलेले आहेत. 3 ओळी 18 ओळी हे जे काही आहे, या थापेबाजी आता बंद करा. म्हणून मी मगाशीच असं म्हटलं, जर असा काही असमतोल असेल तर तो रिस्टोर करावा लागेल, हे मी मगाशीच म्हटलं. पण तेवढ्यावरून लगेच 68 वर्ष, अरे कसली 68 वर्ष? कोणी सांगितलं तुम्हाला शिवाजी शिकवला नाही, टिळक शिकवलं नाही? कोणी सांगितलं? सावरकर सुद्धा शिकवले. माझ्या 7वीच्या पुस्तकाच्या धड्यात सावरकरांवर हसू नका, पुस्तकं घेऊन वाचा आपल्या प्राथमिक शाळेतली. माझ्या 7वीच्या पुस्तकात सावरकरांचं गाणं होतं, ने माझसी ने परत मातृभूमीला. त्यामुळे हे कशा करता नसती बोगी निर्माण करताय तुम्ही? जरा समजूतदारपणा येऊ द्या, जरा ऐतिहासिक विश्लेषणातला वस्तुनिष्ठपणा येऊ द्या. हे काय दरवेळेला लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि आडमुठेपणानं चुकीचे आणि दिशाभूल करणारे प्रश्न विचारायचे? किती दिवस हा धंदा करणार? बोलू का? एक खूप छान झालं की याच्यामध्ये गेल्या 68 काय 60 वर्षामध्ये काही चुका झाल्या असतील, या मान्य केलेल्या आहेत. परंतु त्यांच्या मूळ प्रश्नाचा, त्यांचा जो मूळ प्रश्न आहे की हेमंतजींचा, की ह्याला तुम्ही ही जबाबदारी तुम्ही स्वीकारायची तयारी आहे का की आमच्याकडनं चुका झाल्या म्हणून? हाच एवढा साधा प्रश्न आहे. त्या प्रश्नाला हो किंवा नाही असं उत्तर असतं, बाकी काय. मग गोधराबद्दल विचारता येईल, ही जबाबदारी तुम्ही स्वीकारता का? इतिहासामध्ये टाका. आणि आजही तुम्हाला सांगतो, गुलमर्गची जी केस होती, आज सेंटरमध्ये आमचं सरकार आहे, गुजरातमध्ये आमचं सरकार आहे. आम्ही कुठेही न्याय यंत्रणेवर दबाव टाकलेला नाहीये. तिकडे ज्या ज्या लोकांना शिक्षा झाल्या त्यांना शिक्षा झालेल्या आहेत. मी शरद पंक्शनकडे जाण्यापूर्वी अभिराम, मी तुला विचारतोय, मगाशी तू मागाला रेफरन्स फार महत्वाचा आहे. ते म्हणाले की विकासाची भगवी क्रांती आहे, विकासाला विकासाचा शब्द वापरता येईल आणि कोणत्याही एखाद्या काहीतरी करून दाखवायला रंग जोडलाच पाहिजे असं नाहीये. अशा वेळी हा भगवी क्रांती याला अजूनही रिइटरेट का करतोय भाजप? मला असं वाटतं आपण भगव्यावर जेवढं बोलू तेवढे चर्चा निरर्थक होत जाईल, कारण त्याची व्याख्या गोलमोल आहे. त्यात सगळे येतं पण सगळं येत नाही. भाजपसाठी ती गोलमोल आहे का प्रश्न आहे? इतरांसाठी असेल, पण भाजप कशी वापरतो? कसाही वापरा. तर रंग ही काही चर्चेचा मुद्दा.
आपण जर फॅक्ट्सवर गेलो खाली की नेमका बदल कशात होणार आहे, तर इतिहासाच्या बाबतीत ह्याचं फार राजकीकरण केलं जातं. ते माफ आहे, माझ्या मते ते सोडून द्या. इतिहास काही फार महत्वाचा विषय नाही, पण हे विज्ञान वगैरे ह्या गोष्टीत जे होणार आहे किंवा होत आहे हे फार वाईट आहे. बरं. आणि ह्यानी मुलांचं इतिहास काही शिकवला, मुलांना काही फरक पडत नाही, काही वाचत नाही इतिहास, पुढे आयुष्यात कधी येत नाही इतिहास. विज्ञान, गणित ह्याच्यात येणं हे वाईट आहे आणि हे मुलांच्या भविष्यावर परिणाम करणार आहे. त्यामुळे त्याचं राजकीकरण करू नये. आणि ते सगळेच पक्ष करतात आणि त्यापासून 4 हात लांब राहिलं पाहिजे असं त्याच्यातून अर्थ पण निघाला शिक्षणाच्या पलीकडे ते म्हणतात विकास या व्याख्येलाच रंग ते भाजप जर का भगवा मानत असतील तर एक इंडिपेंडंट विश्लेषक म्हणून तुला अभिराम काय वाटतं? विकासाचा रंग भगवी क्रांती, दुधासाठी श्वेतक्रांती आणली, दुधाचं उत्पादन वाढलं, हरित क्रांतीमुळे अन्नधान्य वाढलं, मग विकासासाठी भगवा रंग, हे मान्य आहे का? शिक्षणाच्या पलीकडचा प्रश्न आहे हा. नाही म्हणजे आता ह्या कलरच्या डेफिनेशन बद्दल काय बोलावं तितकं कमीच आहे. त्यातून काय निष्पन्न होईल असं मला मी वाटत शरद नाही. वंशजी आपल्याला विचारतो, आपण अतिशय गाजलेले अभिनेते आहात, पण अशा प्रकारे संपूर्ण एकदा विकासालाच भगवा रंग दिला की त्या विकासाच्या विरोधातला हा त्या रंगाच्या विरोधातला ठरतो आणि मग त्या रंगाच्या विरोधातले वेगळे रंग सुद्धा शोधता येतात. मग शेवटी आपल्याला हे सुरू करायचं आहे का? यादवीकडे न्यायचंय का या देशाला? अजिबात नाही. भगवीकरणाच्या पाठीमागं जर त्यांचा उद्देश जर अतिशय स्वच्छ असेल आणि खरोखरच तो त्यागाचाच असेल, कारण आपल्या देशात आपण बघतोय की सगळेच जण ना फक्त भोगायला टपलेले आहेत, कुणाला त्याग करायचाच नाहीये. त्याग हा डिक्शनरीतनच गेलाय. जरा ऐकून तरी घ्या. मग तिरंग्यामुळे या भावना नाही काय? माझा प्रश्न आहे आपल्याला. तिरंगा बघून माझ्या मनात त्यागाची भावना आता नाही काय? तिरंग्याचा काही संबंध नाही. तिरंग्यामुळे येतात की नाही हा संबंध नाही आहे. तिरंग्यामुळे येतातच. पण भगवेकरण जर झालं तर प्रॉब्लेम काय? त्याचाच फक्त संबंध करायला आहे. का हवं हा का प्रॉब्लेम आहे? करायला आपण केलं तर काय प्रॉब्लेम आहे? कारण त्याच्यामुळे त्या रंगाचा आपण असा कुठलाही आपला देश एकच रंग असा मानत नाही, म्हणून आम्हाला नको प्रश्नच आहे नाही. ते. अरे तिरंगा हा राष्ट्रध्वज आहे, त्याचा प्रश्न नाही. हो, तिरंगा हा काका, राष्ट्रध्वज प्रश्न नाही. आहे, काका, त्याचा प्रश्न तुम्हाला नाही मी असं काय म्हणताय ते विद्वान गृहस्थ. आणि पुंक्षजी, गर्वाचा इतिहास त्यांनी दिला. तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारलाय की आम्हाला काय बोलतोय? तिरंगा- आम्हाला तुम्हाला खरंच तिरंगा कळत बाजूला नाही. का करायची? तुम्ही सारखा काय भगवा बोलताय? भगव्याबद्दल तिरंगा बोलूया. बाजूला का करून बोलताय? भगवा आणा असं कोणी म्हणालेलं नाही. तुम्ही पुन्हा तेच म्हणताय की भगवेकरण करायला काय हरकत आहे? ऐका, तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे, त्याला कोणी हात लावतच नाहीये. त्याला लावायची गरज, इतर कुठल्या रंगाला हात लावायची गरज नाही, कारण तिरंगामुळे तुमचा विकास घडतो, कारण तिरंगा हे आपली कोण प्रतीक लावून देणार आहे. आहे? त्याच्यामुळे त्याच्यात कोण भगवा लावून रंगाचा देणार तुमचा आहे? त्यागाचाही नाहीये. मुद्दा तयार झाला. संपला जसं विषय. जसं हिंदू राष्ट्रावर जसा प्रॉब्लेम येतो की नाही, तसंच ह्या भगव्याकरणावर आहे. सेम मुद्दा आहे. प्रसन्न एकच मुद्दा आहे. हेमंत बोला पटकन, माझ्याकडे शेवटची 4 जेव्हा- मिनिटं, मी सगळ्यांची जेव्हा- एक एक छोटीशी प्रतिक्रिया घेणार आहे. हेमंत, जेव्हा तुमच्यापासून. एखाद्या राज्यात भाजप जिंकतं तेव्हा तुमच्याच माध्यमात असतं की त्या राज्यात भगवी लाट, टाइम्स ऑफ इंडियात असतं की सॅफ्रन हो. वेव्ह, हे तुम्हीच म्हणता. हो. मग भाजप जे करेल त्याला भगवू असं जर असू शकतं ना. म्हणजे उद्या कम्युनिस्टांचं राज्य असतं भारतात, तर जी कुठली क्रांती होईल विज्ञानात ती लाल क्रांती असते, त्यांनी कधी गौरवली असती, हो. असं तुम्हीच म्हणू शकता. तुम्हीच जे म्हणता तेच तुम्ही आता काउंटर अहो क्वेश्चन पण डाव्यांनी डेव्हलपमेंटचा लाल रंग सगळीकडे पसरणार आहे असं म्हटलेलं नाही कधी, पण हे म्हणतायत भगवी क्रांती. नाही, ती वेळच नाही आली. पण भाजप जे करेल त्याला भगवं तुम्हीच म्हणता नेहमी. आता तुम्हीच का आक्षेप घेता असं म्हणतोय मी. बरं, भाजप जिंकलं. शेवटची कमेंट घेताना पुन्हा महाजन सर, शेवटची कमेंट आपली. हे भगवेकरण, ही भगवी क्रांती, यासाठी देश तयार आहे का? आणि अशी काही क्रांती होणार असेल तर सेक्युलर फोर्सेस समोर काय पर्याय आहे? नाही, मी सुरुवातीलाच म्हणलं की या सगळ्या प्रयत्नांना भगवीकरण म्हणणं हे याचं अतिसुलभीकरण किंवा ओव्हर सिम्प्लिफिकेशन होईल. द डिझाईन इज मच मोर दॅन दॅट, आणि ते डिझाईन पराभूत केलं पाहिजे. आम्ही निवडून आलो याचा अर्थ आम्हाला वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य आहे बरं. आणि आमच्या कल्पना लोकांच्या डोक्यावर लादण्याचा आमचा अधिकार आहे. ही सत्तेची मस्ती झाली, पण हे यांनी किती प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाहीत. बरं. तेवढी भारतीय जनता सुज्ञ आहे. विश्वंभरजी, शेवटची कमेंट. असं आहे की विकासाचा संबंध हा विज्ञानाशी आहे, थोतांडाशी नाही, आणि धर्माशी तर त्याच्याहूनही नाही असं मला वाटतं. आता याच्या विज्ञानाचा जो प्रश्न येतो म्हणजे जो की विकासाला पूरक असं विज्ञान, तर ते आता पंतप्रधान स्वतः म्हणाले की आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती आणि मुंडकं तू उडवलं तर मग हत्तीचं चिटकवलं, मग तो गणपती झाला. त्याच्यावर बाळ फोंडके हे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी त्याच्यावर लिहिलं की मग जर एवढी खरं टेक्नॉलॉजी होती तर जे मुंडकं उडवलं होतं तेच लावायचं ना, त्याच्यासाठी एक हत्ती ॲडिशनल कशाला मारला? तेव्हा एकूण यांची जी वैज्ञानिक दृष्टी आहे आणि तिथून जो काही विकास होणार आहे ते मला वाटतं पंतप्रधानांपासूनच स्पष्ट आहे. तर राज्यमंत्री हे बोलले यात काहीच नवल नाही. भगवेकरणातून विकास ही जी काही कल्पना आहे तर ते
असं आहे की संपूर्ण हे मोदी सरकार फेल झाल्यामुळं आता ते भंजाळलेले आहेत आणि त्या भंजाळल्यामुळं आता ते वाटेल तिकडे नेतील. आता मला तर भीती वाटते की युपीच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर देशात दंगली सुद्धा होतील आणि त्याचंही पुन्हा विकासाकडून युटर्न हा राम मंदिराकडे त्यांचा होईल. कारण हिंदूंना वापरायचं ही या पक्षाची नीतीच आहे ना. राम मंदिर, समान नागरी कायदा हे कागदावर राहिलेले अजेंडे हिंदूंना वर्षानुवर्ष वापरायचे अजेंडे आहेत आणि त्याच्यात अजूनही हा एक अजेंडा ऍड झाल्याने मला वाटत नाही की देशात काही प्रॉब्लेम. पण प्रसन्न मला यांची अजिबात भीती वाटत नाही. ती अशासाठी की 85% देश आजही सेक्युलर आहे. 85% लोक यांना नाकारतात आणि लोकांना आता काय योग्य ते कळतं. त्यामुळे यांनी किती आव आणला हे करून सांगायचा की तुमचं कल्याण आम्हाला फार कळतं आणि तुम्ही आता तर ते देश ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. या देशात त्यांना भगवीकरण ज्यांना करायचं आहे, जसं मगाशी अभिरामनी सांगितलं की हिटलरचं काय झालं, तर या देशात ज्यांना तसा वंशवाद वाढवायचा आहे, भगवीकरण वाढवायचं आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कारण तशाची सुरुवात करणे ही त्यांच्या अंताची सुरुवात असते. एवढं त्यांनी लक्षात ठेवलं तरी पुरे आहे. अवधूत वाघजी, समजा विकासाची व्याख्या म्हणून भगवी क्रांती हा शब्द मानला सुद्धा, तर समजा मग त्या ठिकाणी खरं तर पॅरामाउंट सगळीकडे गाठले पाहिजे, सगळीकडे अशा शिखरं गाठली पाहिजेत वैभवाची किंवा गुणवत्तेची. इकडे आम्हाला NIFT ला कोणीतरी माजी क्रिकेटपटू आणलेला आहे, तिकडे FTI ला आणखी कोणीतरी सामान्य कलाकार आणलेला आहे. पोंक्षे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आणखी कुठल्या तरी ठिकाणी आणखी कोणीतरी व्यक्ती आणलेली आहेत. मग समजा भगवी क्रांती आणायची आहे तर तिथे तुम्हाला शिवाजींचंच कौतुक असेल तर शिवाजी त्या किमान स्केल आपल्याला शिवाजींची फुटपट्टी ठेवा ना. माणसं कोण नेमताय? केवळ शरद पोंक्षेच नाहीत, या देशातले 140 कोटी लोक श्रेष्ठ आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी हा आणला आणि तो आणला का नाही असा प्रश्न आपण विचारू शकत नाही. जर निवडून आलेलं सरकार आहे त्या सरकारला राईट आहे. जर रघुराम राजनला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणून आणायचे जर चॉईस काँग्रेस सरकारकडे होती, आपण रघुराम राजनला आणण्याचा चॉईस होता. रघुराम राजनला, गजेंद्र चौहानला नाही. अहो मी पण एक मिनिट, गजेंद्र चव्हाण हे उत्तम कलाकार आहेत. ते FTI मध्ये कला शिकवायला जाणार नाहीयेत. ते ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला आहे. अहो आणि तुम्हाला ते कुणाही तिथे दिग्दर्शन आणि कॅमेरा आणि शिकवायला ते जाणारच नाहीये. ते अभिनय शिकवायला जातच नाहीये. शरद प्रसन्नजी आणि गजेंद्र अहिरे हे आहेत का मी आहे त्याचा काही तुम्ही संबंध जे नाही. रघुराम राजन म्हणालात ना, रघुराम राजन, त्या रघुराम राजन एवढाच मी सुद्धा क्वालिफाईड आहे RBIचा गव्हर्नर होण्यासाठी. हे पण आपण लक्षात ठेवा. रघुराम राजन हा काय कोणतरी मोठा रघुराम नाहीये, एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. ठीक आहे. आम्ही शेवटची पोंक्षेंकडे जाणार आहे, त्यापूर्वी अभिराम. एकच ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की आधीच्या काही चुका आहेत निश्चित, हे आपण मान्य समजा केलं की बाबा शिवाजी महाराजांना वेटेज कमी आहेच आणि ते NCERT मध्ये आहे, विशेषतः स्टेटला नाही, केंद्र ह्याच्यामध्ये. पण टेस्ट करताना विज्ञान तंत्रज्ञान ह्याच्यावर हस्तक्षेप होणार, तो होऊ शकतो आणि ते फार वाईट असेल. गौरवाचा इतिहास लिहायला लागला की तुम्ही जातीव्यवस्थेवर काय भाष्य करणार, अस्पृश्यतेवर काय भाष्य करणार, तुम्ही फार गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि हे सरकारला अडचणीचं ठरू शकतं. म्हणून अशा प्रकारे विज्ञान इतिहासाचं कुठलंही राजकीयकरण, मी रंगाचं नाव वापरणार नाही, होणं चांगली गोष्ट नसेल. बरं, शरद पोंक्षे, मी आपल्याकडे येतो. मी फार नाजूक आणि वेगळाच प्रश्न विचारणार आहे आपल्याला. आणि माझा प्रश्न असा आहे, ज्यांची व्यक्तिरेखा तुम्ही जिवंत केली नथुराम गोडसेची, त्या नथुराम गोडसेने तरी या देशाला भगवेकरण करण्यात यावं आणि भगवेकरणामुळे विकास होईल. मी तुम्हाला आता या सगळ्या उजव्या विचारधारेचं जे टोक मानता येईल, ज्याने स्वतःच्या कृतीतून ते करून दाखवलं, त्याने तरी ही व्याख्या कधी वापरली का? भगवेकरणच केलं पाहिजे, विकासाला भगवी क्रांतीच केली पाहिजे. कधीच नाही वापरलं. हा, मग एक्झॅक्टली मला तुम्हाला विचारायचं आहे की उजव्या स्कूल ऑफ थॉट मधली माणसं आहेत, त्यातल्या त्या नथुराम गोडसे फारच वेगळी केस आहे. त्या अर्थानं टिळकांना उजव्या स्कूल ऑफ थॉट मध्ये मानलं जातं, सावरकर पण आहेत. या सगळ्यांनी कधीही असं भगवा काय क्रांती आणायचा प्रयत्न केला नव्हता. शरद पोंक्षेंना एवढा त्याच्याबद्दलचं आकर्षण का? काय प्रॉब्लेम मला हेच कळत नाही अजूनही की भगवा हा शब्द आणि हिंदू या दोन शब्दांना प्रॉब्लेम काय तो लगेच तुम्हाला एवढं इतके तुम्ही असे आतून काहीतरी तुमचं ब्लड खवळतं वगैरे असं काय होतं तुमचं? मला काय कळतच नाही. हातामध्ये भगवा धरला तर तुम्हाला त्रास कसला होतो? त्याला एकच रंग ठेवला पाहिजे एवढी आग्रह करू नका ही अपेक्षा आहे. पण आग्रह करूच नाहीये. खरं तर काहीच करू नये. हे सगळं जात धर्म संपवायची गरज आहे या देशाची. बरं, जर आपण निधर्मी राष्ट्र म्हणतो तर मग हे सगळं संपवायला पाहिजे. एक्झॅक्टली. पण हे कोणी संपवलेलं नाहीये. त्याची सुरुवात तिरंग्यापासून ज्यांनी निधर्मी राष्ट्राची स्थापना केली, निधर्मी राष्ट्र हा शब्द वापरला, त्यांनी कधीही निधर्मी राजकारण केलं नाही. त्या सतत त्यांनी काँग्रेसनी जाती आणि धर्माचंच राजकारण केलेलं आहे. बरं. आणि हिंदुइझम आणि भगवा आणि सेक्युलरिझम ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे हेच मुळात माहित नाही लोकांना. बरं. हा डिफरन्स नाहीच आहे. हिंदू असणं म्हणजे सेक्युलर असणं, भगवा हातात घेणं म्हणजे सेक्युलर असणं. ओके,
हे एकदा हा विचारधारा स्वीकारली की जगात जन्माला येणारा प्रत्येक जण हिंदू असतो आणि नंतर जन्मसंस्कारानंतर त्याला वेगवेगळे धर्म मिळतात, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. त्यामुळे हे जाऊ शकतो ना, हे विवेकानंदांचं वाक्य आहे, हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. आता विवेकानंदांपेक्षा तुम्ही मोठे असाल तर मग काय, मग आपण काही मी मोठा नाहीये, पण मी प्रेषितासारखं ते वाक्य घेऊन जसंच्या तसं घोकंपट्टी करणार नाही. विवेकानंद हे जर लंडनमध्ये जाऊन आणि परदेशात जाऊन जर हे सांगत असतील आणि भगवा रंगाची वस्त्र नेसून जर तिथे जाऊन हिंदू धर्माचं स्थापना करून येत असतील, ठीक आहे, तर विवेकानंदापेक्षा तुम्ही मोठे आत्मविचाराने. ओके, अशा प्रकारे सिलेक्टिव्ह विवेकानंद सुद्धा घेता येईल. कदाचित तो भगव्या क्रांतीचा एक भाग असेल, कारण असे सिलेक्टिव्ह विवेकानंद पण घेता येतात. त्या तुलनेत दत्तप्रसाद दाभोळकर दाखवणारा विवेकानंद पचणारा नसतो, कारण तो इकडे जाती धर्मगुरू आणि या सगळ्या मंदिरांच्या व्यवस्थेवरतीच टीका करतो. पण आम्हाला तो भगवेपणा नकोय, आम्हाला बुद्धाच्या चिवराचा भगवा रंग नकोय, आम्हाला कुठल्या तरी संताच्या गाठोड्याचा भगवा रंग पाहिजे. हवा तो भगवा रंग निवडू शकता. प्रश्न असा आहे, या भगव्या क्रांतीला हा देश यशस्वी करणार का? त्या प्रश्नाचं उत्तर या क्षणी आपल्याकडे नाहीये, तो दुसऱ्यांकडे आहे, तो लोकांकडे, त्यांनाच ते उत्तर द्यायचे. कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना आपण विचारलं होतं की भगवेकरणाच्या उघड समर्थनानं भाजपचा खरा चेहरा दिसतोय का? लोकांनी काय म्हटलं आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. आपण स्क्रीनवरती बघूयात लोकांनी कसा निकाल दिलाय. भगवेकरण आहे आणि त्याला लोकांनी म्हटलेलं आहे होय हे भगवेकरण आहे, हा भाजपचा चेहरा आहे. 85% लोकांनी असं म्हटलेलं आहे. आता त्याला लोक प्रतिसाद कसा देतात हा मात्र मुद्दा जास्त नाजूक आहे. कदाचित तो निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येऊ शकतो. या चर्चेला आपण सगळ्यांनी, अवधूत वाघ, रत्नाकर महाजन, विश्वंभर चौधरी, पोंक्षे सर, आपण, अभिराम, तुम्ही, हेमंत वर्वे, आपण सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.